नागपुरात आदिवासी वसतिगृहाच्या बाबतीत शासन निर्णयाविरोधात आदिवासी विद्यार्थी संघटनांचं 5व्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू आहे। नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। नव्या शासन निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय। वसतिगृहातील 26 वर्षे वयोमर्यादेची अट रद्द करण्यात यावी, त्याचबरोबर इतरही मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी गेल्या 5 दिवसांपासून आंदोलनावर ठाम आहेत। ठिय्या आंदोलन सुरू आहे। नागपूरच्या या अपर विभागीय आयुक्त कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये या आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। ठिय्या आंदोलन सुरू आहे। 15 ऑगस्टचा देखील त्यांनी इथेच सेलिब्रेशन केलेलं आहे, मात्र अजून त्यांच्या समस्यांवर किंवा प्रश्नांवर तोडगा नाही निघालेला आहे। काय सांगाल, कोणी तुमच्या चर्चा झालेल्या आहेत, चर्चेचे अनेक राऊंड झालेले, मात्र तोडगा आतापर्यंत का नाही? तोडगा आतापर्यंत यासाठी नाही। यांची भूमिका साहेब अशी आहे, यांच्या माध्यमातून जे काही मेसेजेस किंवा नोटिफिकेशन आमच्यापर्यंत पोहोचत आहे ते असे आहेत की आपण चर्चा करायची, त्यासाठी आपण 2 दिवसाचा वेळ देतोय, त्या ठिकाणी आपण चर्चा करूया, परंतु तुम्ही आता सध्या स्थितीला आंदोलन स्थगिती करा। आम्हाला आंदोलन स्थगिती करून चर्चा करण्याचे जे परिणाम आहे, बऱ्यापैकी आदिवासी विकास मंत्र्यांचे आलेले आहेत, चर्चा करूया बोलतात, एखादा कुठला तरी क्षुल्लक प्रश्न त्या चर्चेमध्ये सोडवतात, पण बाकीचे उर्वरित प्रश्न तसेच राहतात। तेच प्रश्न येत आहे ना सर, आमचे आई वडील, आम्ही दऱ्याखोऱ्यातले वास करणारे, आम्ही स्टुडंट जर इथपर्यंत येत आहोत आणि इथे आम्ही केव्हा येत आहोत, 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यावर आम्हाला कुठेतरी माहित होत आहे की आपलं शासन आमच्यासाठी हॉस्टेल आहे आणि आम्हाला तिथे चांगली सुविधा आहे। जर आम्ही इथपर्यंत येत आहोत तेव्हापर्यंत आपल्याला 21-22 वर्ष होऊन जात आहे, मग आम्ही 26 वर्षापर्यंत आमचे शिक्षण कसे पूर्ण करणार आहोत? होणारच आहे, सर्वांवर परिणाम होईल। माझं MSW आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, आता माझं PGMSW सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे। 26 वर्षाची झाली, तुला बाहेर पडावं लागेल? हो, पडावंच लागेल। खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।